अनेक नगरसेवकांच्या खुर्चीवर आता टांगती तलवार आली आहे. कारण एक दोन नाही तर तब्बल 25 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्यात. विशेष म्हणजे या नोटिसा केवळ विरोधकांनाच नाही तर सत्ताधारी भाजप, विरोधी पक्षनेते आणि एमआयएमच्या नगरसेवकांना सुद्धा देण्यात आल्यात. पण नेमकं कुठे घडले हे आणि कोणत्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे? या नोटिसांमुळे नगरसेवकांचं सदस्यत्व खरंच रद्द होऊ शकतं का? चला हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 10(ड)(1) नुसार एखाद्या नगरसेवकाला 2 पेक्षा जास्त अपत्य असणं, अनधिकृत बांधकाम करणं किंवा सरकारी जागेवर अतिक्रमण करणं असे आरोप चौकशीत खरे आढळले तर त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची तरतूद असते. याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आता कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर नगर सचिव विभाग, जन्म मृत्यू विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून संबंधित प्रकरणांची चौकशी करून अहवाल मागवण्यात आलाय. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनानं 31 जुलै रोजी एकूण 37 नोटिसा बजावल्या. या नोटिसा 25 नगरसेवकांना दिल्या असून त्यामध्ये भाजपचे 7, एमआयएमचे 16 आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांना एक नव्हे तर दोन नोटिसा बजावण्यात आल्यात. उदाहरणार्थ तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकाम अशा 2 वेगवेगळ्या कारणांमधून त्यांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नोटिसांमध्ये संबंधित नगरसेवकांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे. प्रत्येकाला सुनावणीसाठी स्वतंत्र तारीख देण्यात आली असून आवश्यक कागदपत्रांसह बाजू मांडण्याला सांगितलंय. जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर प्रशासन एकतर्फी निर्णय घेऊ शकतं असं सुद्धा या नोटिशीत स्पष्ट करण्यात आलंय. या नोटिसा मिळालेल्या नगरसेवकांमध्ये भाजपचे गणेश नावंदर, जीव कपाल हिवराळे, मयूर वंजारी, विश्वनाथ स्वामी तसंच एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अब्दुल समीर साजिद यांना 2 स्वतंत्र नोटिसा बजावण्यात आल्याचं समोर आलंय. आता या सुनावण्यांमध्ये संबंधित नगरसेवक काय स्पष्टीकरण देतात आणि त्यानंतर प्रशासनाचा अंतिम निर्णय काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुर्तास तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारची कायद्याचं उल्लंघन केलेल्या नगरसेवकांवर कारवाई करणं योग्य का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.